नमस्कार. जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक नवीन वेळापत्रक इयत्ता 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2025-26 साठी जाहीर केलेलं आहे. यातला काही भाग जो आहे तो महत्त्वाचा, तो तुमच्यासाठी यापूर्वीच व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, तो तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचलेला असणारा आहे. त्यामुळं या वेळापत्रकामध्ये नेमक्या काही गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्याचा अर्थ नेमका कसा समजून घ्यायचा हे खूप महत्त्वाचं आहे. कारण यामध्ये शब्दाचा अर्थ लावणं आणि त्याप्रमाणे आपण योग्य ती कार्यवाही करणं हे खूप गरजेचं असणार आहे. यामध्ये ओझर आपण बघूया. आपणा सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे, प्रत्येक विद्यार्थी ज्यांनी 11वी विज्ञान कला आणि वाणिज्य शाखेसाठी अर्ज केलेला आहे आणि कॅप ऑप्शन्स किंवा कोटा चॉईसेस अर्जाचा भाग 2 पूर्ण भरून लॉक केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना 30 जून 2025 रोजी तुम्हाला कॅप फेरी क्रमांक 1 असेल किंवा कोटा प्रवेश असणारा आहे यासाठी मेसेज तुम्हाला येईल आणि तो जो SMS येणार आहे तो SMS आल्यानंतर आपण लॉग इनमध्ये जायचं आहे. कुणालाही विचारायचं नाही. आपला मोबाईल काढायचा, FYJCadmissions.in ही वेबसाईट गुगलला टाईप करा, त्यानंतर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं जे पेज ओपन होणार आहे त्याला आपण होम पेज म्हणूया. तिथं तुम्हाला अलॉटमेंटवर टायटल दिसतंय का पहा, नसेल तर लॉग इनमध्ये जा. तुमचा युजर ID किंवा लॉग इन ID किंवा युजर नेम टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा जनरेट झालेला तो तिथं भरा, साइन इन म्हणा, लॉग इन करा आणि तुम्हाला एक असं नाव दिसेल की जे तुमच्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय असणारं आहे. हे तुम्हाला फक्त 30 जून 2025ला समजणारं आहे. त्यामुळं आपण इतरांना कुणाला विचारण्यापेक्षा आपण स्वतः ते तपासून पाहणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे हे अलॉटमेंट ऑफ कॉलेज जे असणार आहे ते फक्त 30 जून 2025ला असणार आहे. आता ही जी तुम्हाला जे काही उच्च माध्यमिक विद्यालय कळालेलं असणार आहे त्याच वेळेस कॉलेजला देखील ती यादी कॅटेगरी वाईज जाणारी आहे आणि ऑन द सेम डेट 30 जूनला आणखीन एक गोष्ट ते करणार आहेत की डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड. आता या कट ऑफ लिस्टचा उपयोग कधी करायचा आहे त्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ काढला जाईल. फक्त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांना अलॉटमेंट लेटर मिळाले आपण असं म्हणूया, कॉलेज वाटप झालेलं आहे, त्यांनी कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना इथे एक सांगावंसं वाटलं की ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली नाही, उच्च माध्यमिक विद्यालय लॉग इनमधून गेल्यानंतर तिथं डिस्प्ले होत नाही, तर त्यांनी चिंता करायचं काही कारण नाही. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याही विद्यार्थ्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ काढला जाईल. त्यांनी पुढं काय करायचं त्या अनुषंगानं निश्चित व्हिडिओ तो असणारा आहे. आता 30 तारखेला उच्च माध्यमिक विद्यालयाचं वाटप झाल्यानंतर तुम्हाला ते मिळालेलं आहे. तर इथं त्यांनी म्हटलेलं एक शेड्यूल दिलेला आहे की 1 जुलै 2025 ते 7 जुलै 2025 या 7 दिवसांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणं हे आवश्यक असणारं आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीचं पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय असेल तर प्रवेश घेऊन तुम्ही रिकामे व्हा. आता यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावायचा आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला असं वाटतंय की मला हे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे, ते माझ्या पसंतीचं आहे, त्यावेळेस मी काय करणार, प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक करणार. आणि त्यांनी म्हटलं स्टुडंट्स टू चेक देअर लॉग इन फॉर अलॉटमेंट डिटेल्स, अपलोड रिमेनिंग डॉक्युमेंट्स अँड प्रोसीड विथ ॲडमिशन टू द अलॉटेड ज्युनियर कॉलेज. म्हणजे प्रवेशासाठी विद्यालय जे मिळालेलं असणारं आहे ते तुम्हाला कळाल्यानंतर तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशनवर जायचं आहे. तिथं तुम्ही जी काही राहिलेली डॉक्युमेंट्स असणारी आहेत
ती अपलोड करताना क्लिअर कट अपलोड झाली पाहिजेत, म्हणजे कुठेही असं अस्पष्टता त्यामध्ये असता कामा नये, म्हणजे व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचण येणार नाही. आणि मग प्रोसीड विथ ॲडमिशन टू द अलॉटेड ज्युनियर कॉलेज. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या दिवशी म्हणजे 1 ते 7 प्रवेश घेताना तुम्हाला ती डॉक्युमेंट सगळी अपलोड करावी लागणारी आहेत. हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा आहे. किंवा तुम्ही जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले त्याला संपर्क तुम्ही जाऊन करू शकता. मला हे पत्र मिळालेलं आहे आणि किंवा हे ज्युनियर कॉलेज मिळाले तर मी प्रवेशासाठी कधी येऊ काय वगैरे त्यांची चर्चा करून तुम्ही खात्री करून घेऊन प्रवेश निश्चित करू शकता. आता त्यात त्यांनी म्हटलं आहे की प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल. म्हणजे इथं तुम्हाला चिंतेचं कारण काही नाही. तुम्हाला सांगितलं की यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ असणारा आहे. कोणत्या तारखेला ते तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे वगैरे ते निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल. ॲडमिट रिजेक्ट कॅन्सल्ड बाय ज्युनियर कॉलेज. म्हणजे ते कॅसेट दिले त्यांनी म्हणजे विद्यालय जे असणारे उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांना ॲडमिट करून घेईल किंवा त्याचा प्रवेश रिजेक्ट करू शकेल किंवा विद्यार्थी तो प्रवेश रद्द करू शकेल. आता विद्यालयांनी आपल्या विद्यालयात प्रवेशासाठी अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील. म्हणजे इथं काय होतं, जर तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही ती प्रोसीड फॉर ॲडमिशन जाल आणि मग कॉलेज तुम्हाला ॲडमिशन देईल. आता ॲडमिशन दिल्यानंतर आपण एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला एक पावती पैसे पोच झाल्याची पावती किंवा तुम्हाला ॲडमिशन दिलेलं आहे त्याचे एक संगणकीकृत रिसीट जे असणार आहे ते तुम्ही घ्या, ते फाईलमध्ये ठेवा. ते खूप महत्त्वाचं असणारं आहे. आणि त्याचवेळी कॉलेज काय करतं तर कॉलेजच्या लॉग इनमधून ते हा विद्यार्थी अमुक अमुक नावाचा विद्यार्थी ॲडमिट झालेला आहे असं ते कळवतं. म्हणजे पुढच्या फेरीला तुमचं नाव ते तिथं दिसणार नाही. किंवा कॅन्सल जरी झालं असलं त्यांच्या रिजेक्ट केला असेल काही कारणास्तव तर तिथंही ते रिजेक्शन येतं आणि तुम्हालाही तसा मेसेज येणार. म्हणजे कोणत्या कारणासाठी तुमचं रिजेक्शन झालेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं असणारं आहे. हे जे आहे ते कॅप प्रवेश कारवाई असणारी आहे. म्हणजे कॅप ऑप्शनमार्फत जे विद्यार्थी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी असणार आहे. आणि इकडं कोटासाठी असणार आहे. कोटाचे विद्यार्थी तसे संख्या कमी आहे. प्रोसिजर सेम आहे. यामध्ये कोणताही बदल नाही. फक्त तुम्ही अप्लाय फॉर कोटा किंवा कोटा चॉईसेस जे असणार आहेत इन हाऊस, मॅनेजमेंट किंवा मायनॉरिटी त्याप्रमाणे तुम्हाला ते कॉलेज अलॉट झाले की नाही बघून प्रवेश आपला निश्चित करणं गरजेचं आहे. आता आणखीन एक ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे की 9 जुलै 2025साठी आहे ती. त्यांचं असं म्हणणं आहे की रिक्त जागा प्रदर्शित करणे. म्हणजे व्हॅकन्सी म्हणजे या 7 तारखेपर्यंत जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचं कॉलेज लॉग इनमधून ॲडमिटेड म्हणून येईल आणि त्यांना कदाचित लॉग इनमधून विद्यार्थी गेले तर त्यांना स्टेटस जे दिसणार आहे ॲडमिशन स्टेटस ते ॲडमिटेड म्हणून ते कदाचित तिथं दिसेल. त्यामुळे तुमचं ॲडमिशन त्या उच्च माध्यमिक विद्यालयात कन्फर्म झालं हे आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. परंतु ॲडमिशन झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही, अलॉटमेंट लेटरच मिळालेलं नाही लॉग इनमध्ये, तर मग मात्र त्या विद्यार्थ्यांच्यासाठी पुढील फेरीसाठी पुन्हा पसंतीक्रम देण्याची तुम्हाला संधी आहे. त्यासाठी तुम्हाला रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. म्हणजे त्या वेबसाईटवर वेब पोर्टलवर तुम्हाला त्या रिक्त जागाच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे की तुम्ही घाबरून जाण्याचं किंवा चिंता करण्याचं किंवा निराश होण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही पुन्हा एकदा 10 कॉलेजेसची नावं लिहा. त्यांचा स्ट्रीम कोड किंवा स्ट्रक्चर ऑफ ज्युनियर कॉलेज त्यालाच आपण स्ट्रीम कोड म्हणतो. म्हणजे तिथं रिजन असणार आहे, ज्युनियर कॉलेज कोड असणार आहे, स्ट्रीम असणारी आहे, त्यानंतर ॲडेड का नॉन ॲडेड असणारा आहे, म्हणजे कॉलेज स्टेटस असणार आहे आणि शेवटी लँग्वेज मीडियम असणार आहे. तर ते चौकटीमध्ये तुम्हाला 9 किंवा 10 चौकटी तयार होतील. ते तसं तुम्ही ते तयार करायचं आहे लक्षात घ्या. आणि मग प्रेफरन्सेस फॉर्म ऑप्शन फॉर्म 2 हा तुम्हाला पसंतीक्रम भरता येईल. मग जे तुम्ही सिलेक्ट केलेले असणारे आहेत ते पहिला कुठला आहे पसंतीचा तो स्ट्रीम कोड टाकायचा लिव्ह वॅकन्सी लिस्टमधून
आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये बघायचं किंवा मी ज्या कॅटेगरीतून अप्लाय करतोय तिथं किती सीट्स शिल्लक राहिलेल्या आहेत, तेवढे सीट्स आणि तुमचं तिथं मेरिट कितीला क्लोज झालं ते पण तुम्हाला कट ऑफ लिस्टमधून ते तुम्हाला कळणार आहे. त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील आणि त्याप्रमाणे मग पसंती क्रम आणि शाखा तुम्हाला ठरवावी लागेल. हे 9 तारखेला रिक्त जागा प्रदर्शित होतील. कदाचित त्याच दिवशी ऑप्शन फॉर्म 2 पसंती क्रमांक ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. या दिलेल्या एकूण जे काही जाहीर प्रकटन त्यांनी वेळापत्रकाच्या माध्यमातून दिलेलं आहे 26 जून 2025ला, तर त्यामध्ये तर काही तसं नाही, पण कदाचित त्या पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा एखादं सर्क्युलर येईल म्हणजे 9 तारखेलाच पुन्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 पसंती क्रम ऑनलाईन भरून लॉक तुम्हाला करावा लागणारा आहे. तर हे एक जे शेड्यूल्ड असणारं आहे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. यापूर्वी थोडीफार माहिती मिळालेली असणारी आहे, परंतु या वेळापत्रकाकडं जाणीवपूर्वक बघा, आपल्या पाल्याकडून ते नीट समजून घ्या आणि ज्या दिवशी तुम्हाला ते उच्च माध्यमिक विद्यालय कळेल 30 तारखेला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रवेश घेऊन रिकामे व्हा. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे. ही माहिती इतरांच्यापर्यंत पोचवा. धन्यवाद.